जोहार मित्रांनो, दामू मुळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पुण्यावरनं लोकमत न्यूजपेपरमध्ये जी काही बातमी छापून आलेली आहे त्याची सत्यता पडताळणार आहोत। पेशा क्षेत्रातील शिक्षकांची पदे केव्हा भरणार या मथळ्याखाली न्यूजपेपरमध्ये आज छापून आलेलं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पडताळून पाहणार आहोत की अनुसूचित क्षेत्रामध्ये म्हणजे पेशा क्षेत्र आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस टी प्रवर्गाच्या 10,000 जागा येतील, म्हणजे एकूण मंजूर पदांचे 40% अशा पद्धतीची दिशाभूल करणारं एक टेलिग्राम चॅनलवरती माहिती प्रकाशित झालेली आहे। तर त्याची खरी सत्यता आपण त्या ठिकाणी पडताळून पाहणार आहोत। आणि तिसरी गोष्ट, माझ्याकडे जी काही आकडेवारी किंवा रोस्टर आहे त्यामध्ये वाढीव आरक्षण गडचिरोली, धुळे, नाशिक या 3 जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने येईल तर त्या रोस्टरप्रमाणे माझ्याकडे काही आकडेवारी आहेत, तर तेही इथे मी सांगण्याचा प्रयत्न करेन। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला सहज उपलब्ध होतील। आज आपण सुरुवातीला तर पेशा क्षेत्रामधली जी काही बातमी छापून आलेली आहे लोकमत न्यूजपेपरला, म्हणजे पुण्यावरून ती प्रकाशित झालेली आहे आणि त्याची सत्यता आपण पडताळून बघू। मुळात तर त्यामध्ये पेशा क्षेत्रातल्या भरतीमध्ये उमेदवार मिळाले नाहीत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उल्लेखित आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरण आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे आणि काही आकडेवारी दिलेली आहे की रिक्त पदं किती आहेत आणि पात्र उमेदवार किती आहेत। तर त्यामध्ये सुरुवातीला तर जी काही आकडेवारी दिलेली आहे ती दिशाभूल करणारी आकडेवारी आहे। यामध्ये माझ्याकडे जी काही इत्थंभूत आकडेवारी आहे ती आणि या न्यूजपेपरमधली जी काही आकडेवारी आहे ती खरंच दिशाभूल करणारी आहे। मुळात तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे याच्यामध्ये की जी काही एस टी प्रवर्गाची संख्या आहे ती 4,506 जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी 80% मंजूर पदं मिळाल्यामुळे ती 3,605 पदं भरण्यात येणार आहेत। त्यासाठी एकूण 1,21,000 एस टी पेशा उमेदवारांनी अर्ज केलेत आणि 1,987 उमेदवार प्राप्त झालेले आहेत। आता त्याची वस्तुस्थिती जी काही माझ्याकडे आहे त्यामध्ये स्पष्ट आहे की अनुसूचित क्षेत्रामध्ये पहिली ते 5वी आणि 6वी ते 8वी TET आणि CTET अर्हताधारक 4,904 इतके उमेदवार आहेत। ही जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आयुक्त स्तरावरची आकडेवारी आहे आणि ही इत्थंभूत आकडेवारी आहे आणि ही आकडेवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये हे डॉक्युमेंटरी आयुक्त स्तरावरून आम्हाला देण्यात आली होती आणि त्यामधली ही आकडेवारी आहे। आता यामध्ये स्पष्ट आहे की 4,904 इतके उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत, परंतु लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये जी आकडेवारी दिलेली आहे ती दिशाभूल करणारी आहे। दुसरी गोष्ट की यामध्ये हे सुद्धा आहे की या न्यूजपेपरमध्ये जी काही आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये ठाण्यामध्ये जे काही जागा आहेत त्या जागा आणि नाशिकमध्ये जागा अशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत की तिथे पात्र उमेदवार आणि रिक्त जागा यांची सांगड घालताना मात्र स्पष्ट तिथे आपल्याला चुकीचं दिसतंय। आता नाशिकमध्ये जर त्यांनी 418 पात्र उमेदवार आहेत आणि 792 जागा या ठिकाणी रिक्त पद आहेत अशा त्या पद्धतीने तिथे पेशा क्षेत्रामध्ये दाखवले। वस्तुस्थिती अशी आहे की नाशिकमध्ये ज्या जागा आहेत त्या 311 तिथे जागा, म्हणजे तिथली जी जाहिरात आली होती पेशा क्षेत्रातली ती 311 जागांची होती, त्यामुळे इथली माहिती ही अक्षरशः चुकीची आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पात्र उमेदवार जास्त आहेत आणि रिक्त जागा कमी आहेत अशी परिस्थिती आहे। नंदुरबारमध्येही सारखीच परिस्थिती आहे की तिथेही पात्र उमेदवार जास्त आहेत, रिक्त जागा कमी आहेत। धुळ्यामध्येही पात्र उमेदवार जास्त आहेत आणि रिक्त जागा कमी आहेत। ठाण्यामध्ये तीच कंडिशन आहे। अमरावतीमध्ये तर अक्षरशः तिथे सुद्धा वेगळी आकडेवारी समोर आलेली आहे। अमरावतीमध्ये उमेदवार आहेत, जागांची परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे एकंदरीत जी काही आकडेवारी आहे ती पात्र मुलांची आकडेवारी आयुक्त स्तरावरून जी आम्हाला मिळाली होती 4,904 ती, आणि इथे वस्तुस्थिती जी लोकमत न्यूजपेपरने दिलेली आहे
ती अक्षरशः वेगळी आहे. त्यामुळे न्यूजपेपरमध्ये आलेली ही जी काही बातमी आहे, लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे, ती बातमी वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये हेही म्हटलं आहे की पेशा क्षेत्रामध्ये उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे क्षेत्रातील जे काही डी.एड. बी.एडची मुलं आहेत त्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी अशा पद्धतीने टेट परीक्षेचं प्रशिक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची ती बातमी आहे. आणि एक त्याच्यामध्ये खालती न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 10 जानेवारी 2024ला सुनावणी आहे. पण आपल्याला माहिती आहे की 10 जानेवारीला नाही तर 9 जानेवारी 2024ला सुनावणी आहे आणि त्यामध्ये पेशा क्षेत्रातील आरक्षण 50% पेक्षा अधिक आहे. त्यामुळे याचिकाकर्तेही कोर्टामध्ये गेलेले आहेत. ही वस्तुस्थिती जरी असली तरी पण लोकमत न्यूजपेपरमध्ये जी काही आकडेवारी दिलेली आहे ती दिशाभूल करणारी आहे असं या ठिकाणी मी मानतो. यामध्ये जी काही आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये ज्यावेळेस प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी गेला त्यावेळेसची आकडेवारी आणि आता लोकमत न्यूजपेपरला दिलेली आकडेवारी ही खूप वेगळी आहे आणि त्यामध्ये तो आकडा खूप मोठा फुगवून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. दुसरी गोष्ट की टेलिग्राम चॅनलला एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती याच्या अगोदरसुद्धा एस.टी. प्रवर्गाबद्दल वेगवेगळी भाकितं करून 2 समाजामध्ये आदिवासी विरुद्ध इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे असं आदिवासी अभियोग्यताधारक त्या ठिकाणी मानतात. त्यामुळे त्यामध्ये त्यांनी कालच एक टेलिग्राम चॅनलला एक मेसेज केलेला आहे की 40% जागा म्हणजे एकूण रिक्त पदं जी येणार आहेत त्या एकूण रिक्त पदांपैकी 40% जागा हे एस.टी. प्रवर्गाला जातील. आता त्यामध्ये संबंधित व्यक्तीने कुठून माहिती काढली याची कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की त्यांनी जी काही आकडेवारी काढलेली आहे ती आकडेवारी आता जे रोस्टर आलेलं आहे बदलीच्या संदर्भामध्ये त्या रोस्टरप्रमाणे त्यांनी कदाचित आकडेवारी काढली असेल की पेशा क्षेत्रामध्ये 6,418 जागा हे दाखवतात आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये 3,439 जागा दाखवतात. म्हणजे हे जवळजवळ 10,000च्या आसपास जागा दाखवतात. मुळात वस्तुस्थिती तशी आहे का तर तशी वस्तुस्थिती नाही आहे. 6,418 जागा ह्या मंजूर आहेत का किंवा रिक्त आहेत का तर त्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला 80% जागा ह्या पेशा क्षेत्रामध्ये मंजूर दिल्या होत्या, फायनान्सने मंजुरी दिली होती. त्यामध्ये 6,418 जागा ही आकडेवारी बिलकुल नव्हती. त्यामध्ये 3,500च्या आसपास जागा ह्या होत्या. ठाण्यामध्ये 988 जागा ह्या बदली पोर्टलच्या मध्ये दाखवतात. वस्तुस्थिती तिथे मी सांगितल्याप्रमाणे 97 जागा प्रस्तावामध्ये होत्या. गडचिरोलीमध्ये 488 जागा दाखवतात पण तिथे 89 जागा होत्या आणि पालघरमध्ये 3,817 जागा दाखवतात पण तिथे 1,647 जागा मराठी मीडियम, उर्दू मीडियम आणि गुजराती मीडियम मिळून होत्या. त्यामुळे ती वस्तुस्थिती रोस्टरमध्ये जी काही बदलीचं रोस्टर दाखवलं जातं आहे त्यामधली आणि सत्य परिस्थिती फार वेगळी आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की अनुसूचित जमातीच्या बिंदूवरती अगोदरच नॉन पेशा क्षेत्रातले शिक्षक काम करत असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये तो बिंदू तिथे दाखवला जातो आहे, परंतु मंजूर पदांपेक्षा जास्त पदं ही भरली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे जे काही रोस्टर आलं त्या रोस्टरमध्ये गडचिरोलीचं रोस्टर आहे, धुळ्याचं रोस्टर आहे आणि नाशिकचं रोस्टर आहे. त्यामध्ये मी वारंवार मागेही व्हिडिओमध्ये सांगितलं की 8 जिल्ह्यांमध्ये एस.टी. प्रवर्गाला वाढीव आरक्षण मिळतं. त्यापैकी मी चंद्रपूरचं त्या दिवशी सांगितलं होतं. गडचिरोलीमधली जी काही रोस्टर आहे त्यामध्ये 993 जागा ह्या अनुसूचित क्षेत्राबाहेर दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये 7% आरक्षण देण्यात आल्यामुळे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवरती मोठा अन्याय झालेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये वाढीव आरक्षण हे 24% आहे. म्हणजे 24% वाढीव आरक्षण एस.टी. प्रवर्गाला मिळतं, परंतु रोस्टर तपासण्यात आलेले आहे 7% नुसार आणि त्यामुळे त्या ठिकाणी जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. 69 मंजूर पदं मिळतात. पैकी 154 उमेदवार ऑलरेडी म्हणजे तिथे 154 शिक्षक ऑलरेडी काम करतात. त्यामुळे 85 शिक्षक हे अतिरिक्त दाखवण्यात आलेले आहेत. पण 24% नुसार ते रोस्टर तपासण्यात यावं
ते जर झालं तर 238 मंजूर पदं मिळतात आणि 84 रिक्त जागा मिळतात. ही वस्तुस्थिती गडचिरोलीची आहे. धुळे जिल्हा ही त्याच पोझिशनमध्ये आहे. 2175 अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदं मंजूर आहेत. त्यापैकी 7% नुसार त्यांनी पदं तपासण्यात आलेली आहेत. 152 मंजूर पदं मिळतात. पैकी 169 शिक्षक ऑलरेडी तिथे काम करत आहेत. याचा अर्थ तिथे 55 शिक्षक हे अतिरिक्त दाखवण्यात आलेले आहेत. पण धुळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वाढीव आरक्षण हे 22% आहे आणि 22% नुसार जर रोस्टर तपासण्यात आलं तर 478 मंजूर पदं मिळतात. पैकी 169 शिक्षक काम करतात. ते जर मायनस केले तर 309 जागा ह्या रिक्त मिळतात. ही वस्तुस्थिती धुळ्याची आहे. नाशिक जिल्ह्याचं रोस्टर जे माझ्याकडे उपलब्ध झालं मागे, त्यामध्ये 6299 मंजूर पदं आहेत नॉन पेशा क्षेत्राबाहेर, म्हणजे पेशा क्षेत्राबाहेर. तिथे 7% नुसार जागा तपासण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला तिथे मंजूर पदं 7% नुसार मिळतात 441 आणि 416 जे शिक्षक आहेत तिथे काम करतात ऑलरेडी. त्यामुळे 25च जागा तिथे रिक्त दाखवण्यात आलेल्या आहेत. परंतु नाशिकमध्ये आपल्याला वाढीव आरक्षण 22% आहे. रोस्टर तपासलं तर त्या ठिकाणी 970 जागा ह्या त्या ठिकाणी उपलब्ध होतात, कारण आपल्याला 416 त्या ठिकाणी शिक्षक काम करतायत. ही वस्तुस्थिती आहे ही 3 जिल्ह्यांमधली. तर तुम्ही समजून जा की जर वाढीव आरक्षणानुसार जर बिंदू नामावली तपासण्यात आली तर आपली पदं जी आहेत ती 700-800 पेक्षा जास्त, आता नाशिकमधलेच तर जवळजवळ 970 पदं दाखवतात. तर त्यामुळे खूप मोठी आकडेवारी त्या ठिकाणी रिक्त मिळेल. त्यामुळे 10% ज्या काही रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत, तर वाढीव आरक्षण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये तपासण्यात आलेलं नाही तिथल्या उमेदवारांनी आक्षेप घ्या आणि त्या जिल्हा परिषदांमध्ये जाऊन तुमचा आक्षेप नोंदवा. त्यामुळे आज आपण लोकमत न्यूजपेपरमध्ये जी काही बातमी छापून आलेली आहे त्याची सत्यता पडताळून पाहिली. त्यानंतर टेलिग्राम चॅनलला काही लोक दिशाभूल माहिती देत आहेत, दिशाभूल करणारी, त्याची वस्तुस्थिती आपण पाहिली आणि 3 जिल्ह्यांमध्ये वाढीव आरक्षण जर मिळालं तर कशा पद्धतीने जागा मिळतील. म्हणजे आता जवळजवळ 4 जिल्हा परिषदांची आपण वाढीव आरक्षणानुसार माहिती बघितली. चंद्रपूरची मी मागे सांगितली होती, आज 3 जिल्ह्यांची सांगितली. अक्षरशः हजाराच्या वर जागा त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला समजल्या असतील असं मी या ठिकाणी मानतो. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. जोहार, जय संविधान.